बघा, वर्तुळाचे जीवेचे संगत कंस. आता वर्तुळाचे जीवेचे संगत कंस म्हणजेच काय येतं, तर पहिल्यांदा जीवा. आता इथं जर आपण हे वर्तुळ जर बघितलं तर याच्यामध्ये ए बी ही काय आहे रे, जीवा आहे. जीवा कोणते आहे, जीवा ए बी. ठीक आहे. आता बघा, जीवा ए बी चा जर विचार केला तर याच्याशी संबंधित असणारे दोन कंस तयार होतील. एक म्हणजेच हा ए एक्स बी हा इकडल्या साईडला मिळेल, आणि दुसरा म्हणजेच कुठला येणार, ए वाय बी हा दुसरा मिळेल. म्हणजे बघा, जीवा ए बी शी संगत असणारे कंस कोणते कोणते आहेत रे, तर कंस काय येणार, कंस ए एक्स बी, आणि दुसरा कंस कोणता आहे, ए वाय बी. आता कंस ए एक्स बी हा कसला आहे रे, लघु कंस. काय आहे, लघु कंस. आणि ए वाय बी काय आहे रे, विशाल कंस. ओके. तर बघा, आपल्याला हे दोन कंस बघायला मिळतात, आणि हेच म्हणजे जीवेशी संगत असणारे काय येतात, कंस येतात. आता बघा, या पद्धतीने जर आपण बघितलं तर आता त्याच्यानंतर एकरूप कंस. आता एकरूप कंस कसे, जर एकाच वर्तुळाच्या दोन कंसांची मापे समान असतील तर ते दोन कंस कसे असतात, एकरूप असतात. आता एकाच वर्तुळाच्या दोन कंसांची मापे समान म्हणजेच काय येणार, तर लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये आपण जर विचारात घेतलं तर कोण ए ओ बी हा एकरूप आहे कुणाला, बघा, DOC ला. कुणाला आहे, DOC ला, किंवा सीओडी कसाही घ्या. मग आता याच्याशी संबंधित असणारे जे माप आहे, ह्याचं माप आणि ह्या कोणाचं माप, थोडस व्यवस्थित लिहितो. काय येणार, कोण कोणता, DOC. तर आता बघा याच्यावरून कंस, आता माप असेल तर इथे एकरूप नाही टाकायचं, तर आपल्याला काय मिळेल बघा, हे समान असेल तर कंस कोणता येणार बघा, ए एक्स बी, आणि दुसरं माप कुणाचं घेणार, कंस डी वाय सी. ही माप कशी येतात, समान येतात. कधी, हे बघा, हा कोण आणि हा कोण समान आहे, तरी हा समान असेल तर हा कंस आणि हा कंसाचं माप सुद्धा कसं येणार, समान येणार. म्हणून बघा, आपल्याला ह्या दोन कंसांची माप जर समान येत असतील तर आपल्याला काय मिळेल बघा, म्हणून कंस ए एक्स बी एकरूप कंस काय येईल बघा, डी वाय सी. आता डीवायसी कंस आपल्याला हे दोन एकरूप आले. तर बघा, एका वर्तुळाचे कंस वर्तुळाच्या एकरूप कंसाशी निगडीत असणाऱ्या जीवा कशा असतात, एकरूप असतात. बघा, हा गुणधर्म झाला. काय गुणधर्म झाला, एका वर्तुळाच्या एकरूप कंसाशी निगडीत असलेल्या जीवा. आता बघा, ही दोन्ही पण कंस जे आहेत, हे कंस म्हणजे कोणता, ए एक्स बी हा कंस, आणि दुसरा कोणता आहे रे, डी वाय सी हा कंस, एकाच वर्तुळाशी निगडीत आहेत. आता एकाच वर्तुळाशी निगडीत आहेत म्हटल्यानंतर काय बघा, त्यांचे कोन पण आपण कसे दाखवलेत, एकरूप दाखवलेले आहेत. मग यांच्याशी संबंधित असणाऱ्या जीवा, आता जीवा कशी काढणार, तर बघा, यांच्याशी संबंधित असणारी जीवा आपण इथंच काढूया. पहिली जीवा म्हणजे कुठे येणार बघा रे, ए पासून कोणापर्यंत जोडणार आपण, बी पर्यंत, म्हणजे ए बी. आणि दुसरी जीवा कोणती जोडणार आपण सांगा, DC. तर ह्या दोन जीवा कशा असतील, एकरूप असतात. ह्या दोन जीवा कशा असतात, एकरूप. आता बघा, दोन जीवा एकरूप असतील तर त्यांच्याशी संबंधित असणारे लघु कंस आणि विशाल कंस कसे असतात, एकरूप असतात. आता दोन जीवा जर एकरूप आहेत, ह्या दोन जीवा एकरूप झाल्या, यांच्याशी संबंधित असणारे लघु कंस कोणते येणार रे, ए एक्स बी हा एक लघु कंस झाला, डीवायसी ते तर ऑलरेडी इथे एकरूप आहेत म्हणून सांगितले ना आपण. बघा, हे दोन कंस कसे आहेत, एकरूप आहेत म्हणून सांगितले. आणि आता ह्याच्याशी संबंधित असणारा बघा, हे जर वजा घातलं तर विशाल कंस कोणता येणार, हा कोणता, ए वाय बी असं म्हणू शकतो आपण. आणि याच्याशी जर विचारात घेतला, कोणाशी, डीसी ची विचारात घेतला मोठा कंस, तर कोणता येणार सांगा, डी एक्स सी. लक्षात येते का. मग आता मी कोणाचा विचार करतोय, ह्या जीवांशी परत एकदा आपण जीवा काढूया. पहिल्यांदा आपण लघु कंस सांगितले, आता आपण कोणाचा विचार करायचा, विशाल कंसाचा. हे दोन जीवा एकरूप असतील तर विशाल कंस, आता विशाल कंस कोणता येणार बघा, डीसीसी संबंधित असणारा विशाल कंस म्हणजे कोणता येणार रे, डी एक्स सी. ओके. बघा, कोणता कंस येणार, कंस डी एक्स सी. आणि हा एकरूप असतो, कुणाला एकरूप होणार बघा,
तर कुणाशी आता एकरूप ह्याचा काढायचा परत एबीशी संबंधित असणारा विशाल कंस काढायचा. आता एबीशी संबंधित असणारा कोणता येणार ए वाय बी ए वाय बी म्हणजे ए वाय बी सी कोण म्हणते अजून तर ए वाय बी म्हणजे कंस काय येणार ए वाय बी हा कंस आणि हा कंस कसा असणार आहे हे विशाल कंस आहेत आणि हे विशाल कंस कसे असतात म्हणजे बघा लघु कंस तर एकरूप असतातच त्याचे संगत विशाल कंस सुद्धा कसे असतात एकरूप असतात असं आपल्याला काय मिळतं याच्यातून बघायला मिळतं हे झालं तुमचं एकरूप कंस बघा काय काय आपण सांगितलं जर एकाच वर्तुळाची दोन कंसाची माप समान असतील तर ते दोन कंस कसे असतात रे एकरूप असतात कंसाची मापे समान तर कंस सुद्धा कसे असतात एकरूप आता एकाच वर्तुळातील एकरूप कंसाशी निगडीत असलेल्या जीवा बघा एकरूप कंसाशी निगडीत असलेल्या जीवा ह्या सुद्धा कशा असतात रे एकरूप असतात आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे काय दोन जीवा जर एकरूप असतील तर संबंधित लघु कंस आणि विशाल कंस सुद्धा कसे असतात एकरूप असतात असं आपल्याला काय बघायला मिळतं तर एकरूप कंसाशी संबंधित गोष्टी बघायला मिळतात मग आता इथं आपल्याला गणित आहे काय गणितामध्ये दिले बघा ओ केंद्र असलेला एक वर्तुळ आहे त्याच्यामध्ये यम एन हा काय आहे रे व्यास बघा यम एन हा काय आहे व्यास आहे आता व्यास आहे म्हटल्यानंतर ह्यानं काय झालं रे वर्तुळाचे समान दोन भाग झाले मग हा भाग म्हणजेच काय येणार सांगा 180 आणि हा इकडला भाग सुद्धा कसा असणार आहे 180 हे आपण अगोदरच मांडून ठेवूया ठीक आहे काही केंद्रीय कोणांची मापे दिलेली आहेत केंद्रीय कोणांची मापं तुम्हाला दिलेली आहेत आता त्यांनी काय विचारलं बघा त्यावरून काय करा कोण एओबी आणि कोण सीओडी ची माप सांगा एओबी कुठं आहे बघा ए ओ बी म्हणजे हा कोणाचं माप आणि दुसरा कोणता रे सी ओ डी ह्या कोणाचं माप म्हणजे हा कोण आणि हा कोण थोडासा आपण कलर बदलूया पाहिजे तर म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने ते दिसेल बघा ह्या कोणाचं माप आपल्याला काढायला सांगितलंय आणि दुसरं कोणाचं या कोणाचं माप ठीक आहे आता ह्या दोन कोणांची माप काढणं आता इथं सिंपल झालंय बघा काय काय मिळेल आपल्याला सांगा काय काय कंडिशन मिळतील इथं लिहूया आपण चला कोण बघा यम ओ ए दिसतोय कुठं यम ओ ए इथं आहे बघा यम ओ आणि ए ठीक आहे त्याच्यानंतर बघा दुसरा कोण आपण कोणता घेणार ए ओ बी ठीक आहे अधिक कोण ए ओ बी अधिक तिसरा कोण कोणता येणार बी ओ एन ओके कोण बी ओ एन आहे का बी ओ आणि एन ओके आता हे तीन कोण आहेत ना ते कुठं तयार झालेत रे निम्म्या वर्तुळात तयार झालेले आहेत आणि निम्म्या वर्तुळाची माप किती सांगितलं आपण 180 म्हणजे ह्याची बेरीज किती असणार आहे 180 बरोबर मग आता बघा याच्यावरून आपल्याला काय मिळणार याची किंमत येणार 100 अधिक याची किंमत मला माहित नाही कोण एओ बी आहे तसा ठेवला अधिक बीओएन ची किंमत किती आहे 35 म्हटल्यानंतर इथं किती मिळणार 180 आता बघा हे 100 अधिक 35 झाले 135 135 अधिक इकडे गेल्यानंतर काय होणार वजा म्हटल्यानंतर कोण ए ओ बी बरोबर काय येणार 180 वजा 135 किती राहिले सांगा 45 अंशाचा कोण म्हणजे ह्याची किंमत येणार 45 अंश आता बघा इकडच्या साईडला पण तसंच आहे सांगा इकडले कोण कोण एम ओ डी अधिक हा कोण डी ओ सी अधिक कोण सी ओ एन बरोबर किती येणार 180 अंश मग आता बघा ह्याची किंमत किती आहे रे 100 अधिक ह्याची किंमत माहित नाही डीओसी अधिक याची किंमत किती आहे 35 बरोबर किती येणार 180 म्हटल्यानंतर कोण डीओसी डीओसी बरोबर आपल्याला किती मिळणार 180 वजा 135 म्हणजे कोण डीओसी ची किंमत किती येणार 45 अंश ओके आता बघा याची किंमत 45 अंश झाली आहे याची किंमत आपल्याला काय मिळाली 45 अंश मिळालेली आहे आता बघा हे जे दोन आपल्याला कोण मिळाले याच्यावरून आपल्याला आता काही गोष्टी सांगायच्या आहेत तर सगळ्या पुढल्या गोष्टी आता त्याच्यावरतीच डिपेंड करणाऱ्या आहेत बघा आपण एक स्लाइड घेऊया आणि याच्यामध्ये सांगूया काय नेमकं आपल्याला पाहिजे आहे ठीक आहे तर बघा याच्यानुसार आपण जर विचारात घेतलं तर परत इथे येऊया आपण बघा आता त्यांनी काय काढायला सांगितलं होतं एओबी आणि सीओडीचं माप काढायला सांगितलं होतं एओबीचं माप किती आलं 45 आणि डीओसीचं माप किती आलं किंवा सीओडीचं माप किती आलं 45 आता कंस एबी एकरूप कंस सीडी दाखवा म्हणून सांगितले एबी आणि सीडी एकरूप आहेत म्हणून दाखवा सांगितलंय एबी कंस म्हणजे हा कंस आणि सीडी कंस हा कंस आता पहिली गोष्ट म्हणजेच काय त्यांची केंद्रीय कोण समान आहेत ना
आणि कोण समान असतील तर काय येतात रे, कंस सुद्धा काय असतात, एकरूप असतात. कुठं शिकलोय आपण, आत्ताच आपण शिकलेलं आहे बघा. वर्तुळाचे एकरूप कंसाशी निगडीत असलेल्या जीवा एकरूप असतात. आणि बघा इथं, जर एकाच वर्तुळाचे दोन कंसाची मापे समान असतील तर ते कंस कसे असतात, एकरूप असतात. मग आता बघा, याच्यावरून आपल्याला इथं काय कंडिशन मिळेल, तर इथं डायरेक्टली आपल्याला सांगता येईल की कोण, बघा, मेजर ऑफ अँगल ए ओ बी बरोबर काय आहे सांगा, मेजर ऑफ अँगल DOC. आता हे जर दोन एकरूप असतील तर आपल्याला याच्यावरून काय मिळेल बघा, कुठले कुठले कोण दाखवले बघा, AOB हा कोण दाखवला, आणि दुसरा कोणता, DOC हा कोण दाखवला. आणि या दोघांची माप 45 45 म्हणजे समान आहेत. मग आता समान असतील तर याच्याशी संबंधित असणारे कंस सुद्धा कसे असणार आहेत, समान. म्हटल्यानंतर कंस समान कसे होणार बघा, म्हणून म्हणून मेजर ऑफ कंस कोणता, AB एकरूप मेजर ऑफ कंस कोणता येणार, DC. आता हे दोन्ही एकरूप असतील तर कंस काय येणार, AB एकरूप कंस काय येणार, DC. झालं बघा, एक काम संपलं. दुसरं गोष्ट काय दाखवायला सांगितली आपल्याला, त्यांच्या जीवा समान. जर कंस एकरूप असतील तर आपण आत्ताच इथं एक नियम शिकलोय, काय शिकलोय बघा, दोन जीवा सॉरी, एकाच वर्तुळाचे एकरूप कंसाशी निगडीत असणाऱ्या जीवा कशा असतात, एकरूप. म्हटल्यानंतर बघा, एकाच वर्तुळाच्या दोन कंसाशी, एकाच वर्तुळाचे दोन कंस कोणते रे, AB आणि दुसरा कोणता येणार, CD. यांच्याशी संबंधित असणारे जीवा कोणते येणार, AB जीवा, आणि दुसरी म्हणजे कोणती, CD जीवा. ह्या दोन जीवा ज्या असणार आहेत बघा, इथं जीवा दाखवलेले आहेत, फक्त त्या आपण आता विचारात घ्यायच्या आहेत, दुसरं काय करायचं नाहीये. तर आता हे जर कंस एकरूप असतील, बघा कोणते कंस रे, AB हा एक कंस आहे, आणि तसाच कोण आहे रे, CD हा एक दुसरा कंस आहे. तर त्यावेळी तिथल्या जीवा पण कोणत्या असणार आहेत रे, AB ही जीवा, आणि इथली कोणती असणार आहे, CD ही जीवा. तर ह्या जीवा सुद्धा कशा असणार आहेत, एकरूप. म्हणून बघा, नियम काय मिळतो आपल्याला, तर एका वर्तुळाच्या एकरूप कंसाशी निगडीत असणाऱ्या जीवा कशा असतात, एकरूप असतात. म्हणून बघा, कंस AB एकरूप कंस जर काय असेल, DC असेल, तर त्याच्याशी संबंधित असणाऱ्या जीवा कोणत्या येणार, जीवा AB, जीवा AB एकरूप जीवा काय येणार, एकरूप जीवा काय येणार, DC. असं आपल्याला डायरेक्टली मिळून जाईल. बघा, या पद्धतीने आपल्याला इथं जे काही दाखवायला सांगितलं होतं ते आपण काय केलेलं आहे, दाखवून घेतलेलं आहे. हे पण दाखवलं, हे पण दाखवलं, आणि ह्यांच्या किमती पण काढलेल्या आहेत. लक्षात आलं का, काय कंडिशन्स आहेत, कशा पद्धतीनं ते मिळतं. ओके.